हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मध्ये दिनांक 24 नोव्हेंबर 2025च्या सकाळी 10 वाजेपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहेत याची पुराव्यानिशी माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. त्याचबरोबर फॉर्मचे फोटोज आपण टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं टाकत असतो, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला टोकन नंबर पाहूयात. बघा, पहिला टोकन नंबर आपल्या समोर आहे. इथं 10,065 असणारा हा टोकन नंबर आहे. किती वाजता हा जनरेट केलेला आहे ते दाखवतो. बघा, इथं तुम्ही डेट आणि टाइम पाहू शकता. 24/11/2025 सकाळच्या 9 वाजता हा फॉर्म सबमिट केलेला आहे. 10,065 हा 10,065 टोकन नंबर कोणत्या जिल्ह्याचा आहे, कोणत्या पोस्टसाठी आहे पहा. बघा, पोलीस कॉन्स्टेबल CP मीरा भाईंदर 10,065 असणारा टोकन नंबर आहे. म्हणजे एकूण फॉर्म त्या जिल्ह्यात 10,065 आलेत. तर 7,526 हे मुलाचे फॉर्म, मेल फॉर्म या ठिकाणी असणारे आलेले आहेत मीरा भाईंदरला कॉन्स्टेबल पदासाठी. म्हणजे 2,500च्या आसपास असणारे फॉर्म फिमेलचे मीरा भाईंदरला आलेले आहेत. किती वाजता, परत एक वेळ इथे तुम्हाला डेट अँड टाइम दाखवतो. इथं बघा, 9:01 24/11/2025 रोजी हा स्क्रीनशॉट काढलेला आहे. तर हा होता CP मीरा भाईंदर कॉन्स्टेबल. ड्रायव्हर पदासाठी पण दाखवतो लगेच पुढच्या स्क्रीनवर. बघा, 4,576 हा टोकन नंबर आहे. किती वाजता जनरेट झालेला आहे पहिले पाहून घ्या. रात्रीच्या 10:32 23/11/2025 रोजी असणारा हा जनरेट झालेला आहे. तर हा 10:32 4,576. बघा, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर CP मीरा भाईंदर 4,576 टोटल आहेत. त्याच्यापैकी 952 हे तुम्ही म्हणताल एवढा फरक, तर समजून जायचा हा फॉर्म फिमेलचा आहे, हा मुलीचा फॉर्म आहे. ज्या ठिकाणी असणार इथं तुम्हाला 952 फॉर्म मुलीचे ड्रायव्हर पदासाठी CP मीरा भाईंदरला पाहायला मिळतात. इथं पण तुम्हाला डेट अँड टाइम अवेलेबल आहे. 10:33 रात्रीचे 23/11/2025 रोजी असणारा हा जनरेट झालेला आहे. पुढचे अपडेट्स पाहूयात. चॅनलला सबस्क्राईब मारायला विसरू नका, लाईक करा, मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डेट, टाइम आणि ओरिजिनल अपडेट फेक माहिती आपण देत नाही PDF मध्ये लिहून. इथं तिथं फेकाफेकी आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटणार नाही. जे बी आहे ते ऑथेंटिक माहिती, म्हणून एक लाईक, एक सबस्क्राईब नक्की करा. चला पुढचे अपडेट्स अजून बघा. 6,141 असणारा हा टोकन नंबर आहे. किती वाजता जनरेट झालेला आहे ते पण दाखवतो आणि याच्याबद्दल माहिती पण थोडीशी सांगणार आहे. रात्रीच्या 10:02 हा असणारा जनरेट झालेला आहे. 23/11/2025 6,141. आता हा कुठला आहे बघा. भरपूर लोकांची मागणी होती. पोलीस कॉन्स्टेबल अमरावती ग्रामीण 6,141 रात्रीच्या 10:02 आणि मुलाचे फॉर्म रात्री 4,672 हा मेलचा फॉर्म आहे, एवढं विसरू नका. आता याच अमरावती ग्रामीणला अजून आज सकाळी एक फॉर्म भरला, त्याचा पण स्क्रीनशॉट लगेच दाखवतो. बघा, पोलीस कॉन्स्टेबल अमरावती ग्रामीण 6,229 टोटल. तिथं 6,142 काहीतरी होता, इथं 6,229 आणि 1482 हा मुलीचा फॉर्म आहे. वर जो दाखवला होता 4,672 तो मुलाचा होता, हा मुलीचा आहे 1482. आणि हा आज सकाळी असणारा लगभग 7:30च्या दरम्यान वगैरे फॉर्म भरलेला आहे. माझ्या विद्यार्थिनीचा फॉर्म आहे, ज्यांनी मला पाठवलेला आहे. तर हा होता अमरावती ग्रामीण पोलीस कॉन्स्टेबल सकाळच्या लगभग 7:30 वाजेपर्यंत 6,229 टोटल फॉर्म इथं आलेले आहेत. अजून पुढचे अपडेट्स पाहूयात आपण. बघा, पोलीस कॉन्स्टेबल SP अकोला मुलाचे फॉर्म इथं मेल पहिले पाहून घ्या. मेल 2,165 पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी मुलाचे आलेले होते अकोल्याला. आता टोटल किती ते पण मी लगेच पुढच्या स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो. बघा,
2165 ऍप्लिकेशन नंबर वर पण दाखवला होता आणि टोटल इथं तुम्ही टोकन नंबर पाहू शकता 2823 फॉर्म असणारे इथं अकोला पोलीस कॉन्स्टेबल इथं आलेले आहेत. किती वाजता यांनी चालन भरलंय? 23/11/2025 सायंकाळचे दुपारचे म्हणता किंवा सायंकाळचे म्हणा 4:15 वाजता असणारा हा फॉर्म सबमिट केलेला आहे, चालन भरलेला आहे. म्हणजे फॉर्म लगभग 4-5 किंवा 4 वाजता भरलेला असेल, याच्यामध्ये काही शंका नाही. तर म्हणजे SP अकोला कॉन्स्टेबल 2823 टोटल आणि मुलाचे 2165 म्हणजे फिमेल फॉर्म या ठिकाणी लगभग 700च्या आसपास SP अकोला इथं कालच्या डेटमध्ये दुपारी 4 पर्यंत आलेले आहेत. याच्यामध्ये वाढ झालेली असणार आहे. पुढचा अपडेट्स अजून पाहूयात आपल्याकडे उपलब्ध. बघा, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा आहे, टोकन नंबर 8451 आहे आणि ऍप्लिकेशन नंबर 6793 असणारा आहे. हा किती वाजता सबमिट केलेला आहे? 23/11/2025 रात्रीच्या 7:39 असणारा हा चालन भरलेला आहे. म्हणजे फॉर्म 7:30 वाजता रात्रीच्या सबमिट केलेला आहे. हा ड्रायव्हरचा कुठला आहे ते पण दाखवतो. बघा, पुढच्या स्क्रीनवर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर CP नवी मुंबई इथला आहे. तोच असणारा अर्ज क्रमांक 6793 मेल म्हणजे लगभग इथं असणारे त्या ठिकाणी मुलीचे फॉर्म 1700च्या आसपास आलेले आहेत CP नवी मुंबईला ड्रायव्हर पोस्टसाठी. अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकन दाबा. लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. अजून पुढे अपडेट दाखवतच राहणार आहे. व्हिडिओ संपलेला नाही अजून दाखवतो, पण एक लाईक करा, सबस्क्राईब मारा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. पुढचे अपडेट्स बघूयात अजून आपण. बघा, पोलीस कॉन्स्टेबल SRPF वरणगाव 20 गट क्रमांक आहे. अर्ज क्रमांक आहे 21830. बघा, 21830 वरणगावला आलेले आहेत. हा कालच्या रात्रीचा आहे. या वरणगाव बद्दल अजून एक माझ्याजवळ प्रूफ आहे, तो पण दाखवतो तुम्हाला. बघा, इथं पोलीस कॉन्स्टेबल SRPF 20 वरणगाव 21937 इथं तुम्ही पाहिला होता. जो 21830 हा वेगळ्या विद्यार्थ्याचा फॉर्म आहे आणि हा दुसऱ्या विद्यार्थ्याचा आहे. 2 स्क्रीनशॉट आले होते माझ्याकडे. वरणगावला तिथं 830 होते. काही वेळानंतर इथं वेळ पण उपलब्ध आहे म्हणून हा दाखवतोय मी. बघा, 24/11/2025 रात्री 12:15 म्हणजे जस्ट असणारा 24 तारीख सुरूच झाली होती त्यावेळेस असणारा हा फॉर्म सबमिट केलेला आहे वरणगावला. तेव्हा फॉर्मची संख्या होती 21937. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहत असणार तेव्हा हा 23,000 प्लस किंवा 23,000च्या आसपास झालेला असणार आहे. हा पुणे सिटीचा वरचा दिसत आहे, पण याची काल भरलाय का आज भरलाय याच्याबद्दल माहिती नाही, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलत नाहीये. चला, पुढचे अपडेट्स अजून पाहूयात आपण. बघा, पोलीस कॉन्स्टेबल SRPF गट क्रमांक 4 नागपूर इथं तुम्ही झूम करून दाखवतो, दिसत नसेल तर 3687 असणारे फॉर्म या ठिकाणी SRPF नागपूर इथं आलेले आहेत. किती वाजता ते पण पुढच्या स्क्रीनवर लगेच दाखवतोय. बघा, पोलीस कॉन्स्टेबल SRPF 3687 किती वाजता पेमेंट केलेलं आहे? 23/11/2025 रात्रीचे 7:19 पेमेंट केलंय. फॉर्म भरलेला आहे 7:10. कारण ज्यांनी पाठवलं त्यांनी असणारं लगेच फॉर्म भरला आणि लगेच असणारं चालन भरलेलं आहे. तर 3687 SRPF गट क्रमांक 4ला कालच्या डेटमध्ये रात्रीच्या 7 वाजेपर्यंत असणारे आलेले आहेत. आता अजून पुढचे अपडेट्स पाहूयात आपल्याकडे. पोलीस कॉन्स्टेबल SRPF गट क्रमांक 2 9110 याचा डेट टाइम उपलब्ध नाहीये, कदाचित इथं जास्त झालेले असणार आहेत. पोलीस कॉन्स्टेबल जळगाव 2648 टोटल फॉर्म आणि या ठिकाणी मुलाचे फॉर्म 1879 झालेले आहेत SP जळगाव इथं. याची डेट टाइम माझ्याकडे उपलब्ध नाही, कालच्या तारखेमधला फॉर्म असू शकतो, गॅरंटी नाही. चला, पुढचे अपडेट्स अजून. प्रिझन कॉन्स्टेबल नागपूर प्रिझनचा आहे, म्हणजे नागपूर कारागृहाचा आहे. फॉर्म बघू शकता 27,108 फॉर्म इथं कालच्या तारखेतला हा स्क्रीनशॉट आहे. 27,108 आणि मुलाचा 19,187 म्हणजे लगभग इथं 8,000 प्लस फॉर्म मुलीचे कालच्या डेटमध्ये नागपूर कारागृहाला आलेले आहेत. अजून पुढचे अपडेट्स पण एक चॅनलला सबस्क्राईब मारा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून लवकरात लवकर अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. मी टेलिग्राम चॅनलवर पण फोटो टाकणारच आहे.
अजून आलेत माझ्याकडे जे मी व्हिडिओमध्ये समाविष्ट करू शकलो नाही, जे मी टेलिग्राम चॅनलवर टाकेन, लिंक जॉईन करून घ्या. बघा पुढचे अपडेट्स असणार कॉन्स्टेबलचा आहे, पोलीस कॉन्स्टेबल SP कोल्हापूर 1633 असणारा अर्ज क्रमांक टोकन नंबर आहे आणि अर्ज क्रमांक 1182. डेट अँड टाइम याचा उपलब्ध नाही. पुढचा आहे पोलीस कॉन्स्टेबल SP अहिल्यानगर 943 टोटल आणि मुलीचे फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत 202. तर हे होतं SP अहिल्यानगर. पुढचा आहे SRPF गट क्रमांक 5 दौंड 3870 असणारे फॉर्म इथं तुम्हाला पाहायला मिळतात. अजून पुढचे अपडेट्स SRPF कुसळगावचा आहे, जे की मला इथं स्क्रीनशॉट दाखवता आलेला नाहीये, पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय 4628 फॉर्म SRPF गट क्रमांक कुसळगावचा किती आहे रे 19. SRPF गट क्रमांक 19 कुसळगावला 4628. याचा स्क्रीनशॉट माझ्याकडे इथं दाखवला नाही, पण मी टेलिग्राम चॅनलवर टाकतो. डेट अँड टाइम सांगून देतोय 23 नोव्हेंबरला रात्रीच्या 11:58 मेल प्राप्त झालेला आहे, म्हणजे 11:56 फॉर्म भरलेला आहे SRPF कुसळगावला, ज्याची स्क्रीनशॉट टेलिग्राम चॅनलवर मिळेल तुम्हाला. तर असे उपलब्ध सर्व अपडेट्स तुमच्या समोर मांडलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.